तर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामध्ये आता 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालेलं आहे। आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जूनपर्यंतचे जे पैसे आहेत ते मिळालेले आहेत आणि आता जुलै महिन्याचे पैसे पण लवकरच या रक्षाबंधनाच्या निमित्त वितरित होणार आहेत। तर लवकरच वितरित होणार आहे, टेन्शन घेऊ नका। आणि मी पूर्वीपासूनच सांगत आलो आहे लाडक्या बहिणींना की तुम्हाला एक ना एक दिवस या लाडकी बहीण योजनेची तुम्हाला KYC करावी लागणार आहे। मी मागे 2 व्हिडिओ बनवले आहेत याच्यावरतीच की तुम्हाला KYC याच्यामध्ये करावीच लागणार आहे। तर झालं तेच, आता लाडकी बहीण योजनेचा वेबसाईटवरती KYCचा ऑप्शन आलेला आहे। तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी आधीपासूनच सांगत आलो आहे की लाडक्या बहिणींना की तुम्हाला एक ना एक दिवस या लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला करावीच लागणार आहे। तर आता ऑप्शन पण आला आहे, तर चला जाणून घेऊया ते ऑप्शन कोणतं आहे, आपल्याला कशा प्रकारे KYC करायची आहे आणि कधी करायची KYC, कधीपासून सुरू होणार आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर बघा तुम्ही साईडला स्क्रीन बघू शकता, मी गूगल ब्राउझरवरती आलो आहो आणि आपण आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊया। तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ती आहे ladki-महाराष्ट्र.gov.in ही आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट। ठीक आहे, याच्यावरती गेल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट दिसत आहे तुम्हाला, ही जी पहिली वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे। ठीक आहे, थोडा वेळ लागत आहे कारण नेट थोडा स्लो आहे। तर बघा आपल्यासमोर पेज ओपन झाला आहे। तर बघा इथेच सर्वात वर बघा, हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे, हे बघा इथे दिलं आहे पाय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। दिसत आहे तुम्हाला, ही जी आहे ही आहे ती सूचना। तर बघा राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आता त्या लाडक्या बहिणींना आता त्या KYC करावीच लागणार आहे। मी आधी पण सांगितलं आहे तुम्हाला की 2 व्हिडिओ मी बनवले आहे की KYC पण करावे लागणार आणि त्याच्याबरोबर फॉर्म कधी सुरू होणार ते पण मी सांगितलं आहे। ठीक आहे, ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा। तुम्हाला ते जे व्हिडिओ आहे शेवट लावून देईन मी एक व्हिडिओ, आणि दुसरा व्हिडिओ तुम्हाला जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। ठीक आहे, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। ठीक आहे, तर ही बघा ही जी सूचना आली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात। तर आपण इथे क्लिक केलं समजा, ठीक आहे, इथे आपण क्लिक केलं तर बघा आपल्यासमोर असा पेज ओपन होते। असा पेज ओपन म्हणजे याच्यामध्ये काहीच दाखवत नाही। ठीक आहे, याच्यामध्ये दाखवते 404 नॉट फाउंड। ठीक आहे, म्हणजे या सध्या ही e-KYC आपल्याला जी आहे मोबाईलमधूनच करता येईल किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला करावी लागणार आहे। तुम्ही जिथे फॉर्म भरल्या तिथे जाऊन तुम्हाला ही जी e-KYC आहे ती करावी लागणार आहे। इथे 404 नॉट फाउंड म्हणून दाखवते। ठीक आहे, तर बघा आता महिलांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत की ही जे e-KYC आहे आपल्याला मोबाईलमधूनच करता येईल की जे नारी शक्ती दूत ॲप होतं त्याच्यावरती भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत। ठीक आहे, तर ते e-KYC कशी करणार, तर मी तुम्हाला आता सांगतो बघा। आणि ही e-KYC कधीपासून सुरू करणार आहे, तर बघा मी आता तुम्हाला सांगत आहे, जे e-KYC आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता। ठीक आहे, किंवा मोबाईलमधून समजा नाही करता आलं तर तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन तुम्हाला करावी लागणार आहे। कारण कसं मोबाईलवरती कसं आपला अंगठ्याचे ठसे तर आपल्याला देता येत नाही, तर एक ॲप आहे आधारवरतीच, आधार फेस ID म्हणून, त्याच्यावरती चेहरा दाखवून पण तुम्ही KYC करू शकता। असा ऑप्शन येऊ शकते असं मला वाटत आहे। जरी नाही आला ऑप्शन तर तुम्ही CSC सेंटरमधून म्हणा किंवा तुम्ही जिथे फॉर्म भरले आहे तिथून म्हणा, तुम्हाला जी KYC आहे ते पूर्ण तुम्ही करू शकता। आणि राहिलं नारी शक्तीदूत ॲपचं, ज्यांनी नारी शक्तीदूत ॲपवरती फॉर्म भरलेले आहे त्यांनी e-KYC कशी करायची, त्यांना CSC सेंटरवरती जाऊन जे e-KYC आहे ती करावी लागणार आहे। कारण कसं नारी शक्तीदूत ॲप जे आहे सध्या बंद पडलेलं आहे आणि ते चालू झाल्यानंतरच ही जे e-KYC आहे ते कंप्लीट होऊ शकते। पण आता सध्या मला तर वाटत आहे ते जे नारी शक्तीदूत ॲप आहे ते चालू करू शकतात।
कारण कसं आहे आता ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, म्हणून ते जे ॲप आहे ते चालू करू शकतात. आणि राहिली गोष्ट ही ई-KYC कधीपासून करावी लागणार आहे. तर बघा ही जी ई-KYC आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत हे जे ऑप्शन आहे मी तुम्हाला जे दाखवलं आहे ई-KYCचं ते सुरू होऊ शकते. सध्या ते बंद आहे, पण ही ई-KYCची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. का? कारण कसं आहे राज्य सरकारच्या तिजोरीवरती जो भार आहे तो भरपूर आहे. म्हणजे कसं कोणती महिला ॲक्सिडेंटली मरण पावली असेल तिला पण पैसे मिळणं चालू आहे. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? कोणत्या कारणामुळे समजा जी महिला मरण पावली आहे, जिने लाडके बहीण योजनेमध्ये पात्र आहे, जिने फॉर्म भरला आहे, पण ती मरण पावली आहे, आता काय ॲक्सिडेंटली म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा ती मरण पावली आहे. ठीक आहे, आणि कोणकोणत्या महिलेचं वय 65पेक्षा आता होऊन गेलं आहे 65, तर त्याचे फॉर्म आता बंद होणार, म्हणजे ते रिजेक्ट होणार आहेत. म्हणजे कसं जे महिला मरण पावली आहे तिचं आणि जे 65 वर्ष कंप्लीट आहे तिला जे लाभ आहे ते आता मिळणं बंद होणार आहे. समजलं? यासाठी ही ई-KYC करावी लागणार आहे, कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती एवढा भार आहे की इथून आता भरपूर महिला अजून बाद होणार आहेत. या ई-KYCमध्ये भरपूर जे बोकस फॉर्म भरलेले आहे ते पण आता बाद होणार आहेत. ठीक आहे, आणि आता राहिली गोष्ट ही जी ई-KYC आहे ते कधीपासून स्टार्ट होईल. तर ही जी ई-KYC आहे मला तर वाटते या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून हे सुरू होईल ई-KYC प्रक्रिया. ठीक आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, तर पुढच्या महिन्यापासून किंवा या महिन्याच्या शेवटपासून ही जी ई-KYC आहे ते करणे सुरू करू शकतात. ठीक आहे, तर जी ई-KYC आहे तुम्हाला CSC सेंटरवरती जाऊन किंवा कशा ना कशाद्वारे तुम्हाला ही ई-KYC उपलब्ध करून देणार आहेत, पण ही ई-KYC जी आहे तुम्हाला करावीच लागणार आहे. ठीक आहे, आणि आता एक म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे तो राहिला आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू होणार का आता डबल भरणे चालू. कारण दोनदा झालं, एक लाडकी बहीण योजना जेव्हा सुरुवातीला निघली तेव्हा आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना 2.0 म्हणून नाव देण्यात आलं, म्हणजे दुसऱ्यांदा फॉर्म भरणे सुरू झाले होते. पण तेव्हापासून आता 1 वर्ष झालं आहे या लाडकी बहीण योजनेला, तेव्हापासून जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहे ते भरणं बंद झाले आहे, आतापर्यंत चालू नाही झाले आहे. तर आता सुरू होणार का? तर बघा ते फॉर्म भरणं कधी सुरू होणार नाही किंवा सुरू पण होऊ शकते, कारण कसं आहे सरकारच्या तिजोरीवर एवढा भार आहे की हे जे फॉर्म भरणं आहे ते सुरू करू तर नाही शकत माझ्या मताने. ठीक आहे, कारण कसं आहे आता जे मुलगी आहे मागच्या वर्षी 20 वर्षाची होती, तर आता 21 वर्ष तिला कंप्लीट झालं आहे, तर ते पण आता एलिजिबल आहे. किंवा काही महिला अजून फॉर्म भरण्याच्या राहिल्या होत्या, काही डॉक्युमेंट्स अभावी म्हणा किंवा कोणत्या कारणामुळे म्हणा ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे राहिले होते. तर आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरू होऊ शकत नाही. मला तर वाटत आहे झालं तर तुमचं नशीब. ठीक आहे, समजलं तुम्हाला? एवढं जी ई-KYC आहे ते तुम्हाला आता करावीच लागणार आहे. तयार राहा ई-KYCची प्रक्रियेसाठी. ठीक आहे, आणि हे जे फॉर्म आहेत ते भरणं सुरू पण होऊ शकते किंवा नाही पण होऊ शकत. ठीक आहे, तर मंडळी समजली माहिती? तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.